महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मित्रांनो, जुलै महिना म्हटलं की आपल्याला वेध लागतात ते 3% वार्षिक इन्क्रिमेंटचे. तर या व्हिडिओमध्ये मी इन्क्रिमेंट कॅल्क्युलेटर बनवलेलं आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमचं सध्याचं बेसिक म्हणजे या ठिकाणी जुलै महिन्याच्या अगोदरचं म्हणजे जून महिन्याचं जे बेसिक आहे ते आपण टाईप केल्यानंतर आपल्याला 3% वाढीव इन्क्रिमेंटनं आपलं बेसिक कितीनं वाढणार आहे, पर्यायानं आपला पगार वाढणार आहे. कारण बेसिक वाढलं की त्यानंतर महागाई भत्ता जो आहे तो या ठिकाणी 38% आपला या ठिकाणी मल्टिप्लाय होत असतो. तर नेमका आपल्या पेमेंटमध्ये किती फरक पडणार आहे याचं एक कॅल्क्युलेटर या ठिकाणी मी तुमच्यासमोर या व्हिडिओच्या मार्फत सादर करत आहे. तर मित्रांनो, कॅल्क्युलेटरकडे जाण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही या ठिकाणी शासकीय कर्मचारी असाल आणि अशा प्रकारचे वेतनवाढीचे किंवा वेतन आयोगासंदर्भात ज्या नवीन बातम्या येतात, महागाई भत्ता वाढीच्या बातम्या येतात, त्या तुम्हाला लवकर मिळण्यासाठी हा जो चॅनल तुम्ही पाहतात ना, टेक्निकल टीचर हा जो चॅनल पाहतात या चॅनलवरती मी नेहमी काही नवीन आणि भरवशाच्या जर बातम्या आल्या म्हणजे या ठिकाणी इन्क्रिमेंटच्या असेल, महागाई भत्त्याच्या बातम्या जर आल्या तर त्या तुम्हाला व्हिडिओ बनवून या ठिकाणी मी माहिती देण्याचं काम करत असतो. तसेच सोबत फ्री कॅल्क्युलेटर जे असतात ते कॅल्क्युलेटर सुद्धा तयार करून मी या ठिकाणी सर्व बंधू भगिनींना मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो. मग हे फ्री मार्गदर्शन तुम्हाला पटकन किंवा लवकरात लवकर मिळण्यासाठी या चॅनलला मित्रांनो या ठिकाणी सबस्क्राईबचं बटन दिसत असेल त्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉनलाही एनेबल करा. तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओलाही लाईक करा आणि इतर शिक्षक बांधवांमध्ये किंवा इतर शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचा व्हिडिओ पाहत असाल तर या ठिकाणी तुम्हाला एक मोर नावाचं बटन दिसेल किंवा मोर नावाचा ऑप्शन मिळेल. या मोर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ह्या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल. तो अशा प्रकारे असेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की वार्षिक वेतन वाढ कॅल्क्युलेटर लिंक अशा प्रकारे एक निळी लिंक तुम्हाला दिसेल. त्या लिंकवर तुम्ही टॅप करायचं आहे. लिंकवर टॅप केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या मोबाईलमधील ब्राउझर ओपन होतील किंवा या ठिकाणी एक ब्राउझरची लिस्ट तुमच्या समोर येईल. त्यामधील क्रोम ब्राउझर असेल किंवा तुम्हाला जो आवडता ब्राउझर आहे तो तुम्ही त्या ठिकाणी ओपन करा. या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे टेक्निकल टीचर 1 जुलै वार्षिक वेतन वाढ अशा प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेटर भेटेल. आपल्याला जून महिन्यामधील जे आपलं बेसिक आहे ते आपण टाईप करायचं आहे. या ठिकाणी मी माझ्या पद्धतीने केलेलं आहे. 39,200 हे माझं बेसिक आहे. ठीक आहे. तुमचं बेसिक जर वेगळं असेल ना तर तुम्ही या ठिकाणी त्या 39,200 वर टॅप करा. खाली या ठिकाणी काय होईल तुम्हाला आपला जो कीबोर्ड आहे तो ओपन होईल. माझं 39,200 अशा प्रकारचं बेसिक आहे ते मी या ठिकाणी टाईप केलेलं आहे. आता या ठिकाणी महागाई भत्ता जो आहे जो सध्या आपल्याला 38% मिळत आहे तो मी टाईप केलेला आहे. ठीक आहे. जर भविष्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये जर वाढला तर या ठिकाणी मी तो तुम्हाला या ठिकाणी बाय डिफॉल्ट जो आहे तो टाईप करून द्यायची सोय करून दिली जाईल. या ठिकाणी 38 आहे हे आहे असंच राहू द्या. आता यानंतर घरभाडे टक्केवारी जी आहेत म्हणजे या ठिकाणी HRA जो आहे की जो मी ग्रामीण भागात राहत असल्यामुळं मला 9% या ठिकाणी भेटत आहे. तुमचं जर वेगळं असेल म्हणजे जर 18 असेल, 27 असेल, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये 27 आहे, ठीक आहे, पुण्यासारख्या ठिकाणी 18 आहे, तर ते तुम्ही निवडायचं आहे. माझं 9 आहे म्हणून मी या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यानंतर प्रवास भत्ता जो आहे तो 1350 आपल्याला मिळतोय. ठीक आहे. मे महिन्यामध्ये कमी मिळत असतो, जून महिन्यामध्ये पण कमी मिळतो, परंतु जुलै महिना हा पूर्ण आपण या ठिकाणी पूर्ण महिना जो आहे तो कामकाजाचा असल्यामुळे 1350 आहे असं राहू द्यात. तुमचा प्रवास भत्ता जर वेगळा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी टाईप करू शकता. जर तुम्ही NPS धारक असाल तर होय म्हणा. जर तुम्ही जुन्या पेन्शनमध्ये असाल, NPS मध्ये नसाल तर नाही म्हणा. ठीक आहे. मी या ठिकाणी होयमध्ये क्लिक करणार आहे कारण मी NPS धारक आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारचं कॅल्क्युलेटर तुम्हीही बनवू शकता. हे बनवणं फार अवघड नाही आहे. तुम्हाला थोडंसं जुजबी एक्सेलचं नॉलेज असायला हवं. एक्सेलमध्ये फॉर्म्युला थोडेसे तयार करता आले की तुम्हीही अशा प्रकारचं जे कॅल्क्युलेटर आहे ते बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मी एक व्हिडिओची लिंक दिली आहे. त्या व्हिडिओच्या लिंकवर टॅप करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि स्टेप बाय स्टेप तुमचं स्वतःचंही कॅल्क्युलेटर मित्रांनो बनवू शकता. यानंतर आपण या ठिकाणी गो बटनावरती क्लिक करणार आहोत. गो बटनावर क्लिक केल्यानंतर 1 जुलै पूर्वीचं जे वेतन आहे म्हणजे जून महिन्यामध्ये मिळणारं जे वेतन होतं ते या ठिकाणी येईल. ठीक आहे. 1 जुलै नंतरचं वेतन या ठिकाणी अशा प्रकारे येईल. तर माझं जे मूळ वेतन होतं ना 39,200 होतं पहा. ठीक आहे. आणि ते 40,400 असं म्हणजे 40,400 असं होणार आहे माझं मूळ बेसिक. या मूळ बेसिकवरती आता महागाई भत्ता जो आहे तो वाढणार आहे. त्यानंतर घर भाडं पण वाढणार आहे. प्रवास भत्ता काय वाढणार नाही आहे. यानंतर NPS जो अलाउन्स आहे तो या ठिकाणी अशा प्रकारे येईल की जो अगोदर मला या ठिकाणी असा भेटत होता. तर NPS आपल्याला या ठिकाणी पगारामध्ये नुसता दाखवला जातो, परंतु ॲक्च्युली बँकेत जमा होत नाही, परंतु तो आपल्याला पगारात कधी ना कधी मिळणार या आशेनं मी हा NPS जो आहे तो वेतनात होणारी जी एकूण वाढ आहे ना त्याच्यामध्ये मी धरलेला आहे. तर माझ्या मूळ वेतनामध्ये 1200 रुपयाचा फरक होतोय म्हणजे ते वाढतंय. महागाई भत्ता माझा 456 वाढतोय. घरभाडं 108 रुपयानं वाढतं आणि NPS जो आहे तो 232 असं 1996. आता तुमचे आकडे जर तुमचं 40,200 40,400 अशा प्रकारचं जर बेसिक येत असेल म्हणजे 39,200 येत असेल तर माझ्यासारखंच राहील, परंतु जर तुमचं बेसिक कमी असेल किंवा जास्त असेल तर हे आकडे बदलणार आहेत. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारचं जर तुम्हाला हे सॉफ्टवेअर आवडलं असेल, भविष्यामध्ये अशा प्रकारचे आणखी फ्री सॉफ्टवेअर हवे असतील, वेतन आयोगाच्या वार्ता तुम्हाला हव्या असतील
तर त्या वार्ता ज्या आहेत त्या मिळवण्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी मी माझ्या चॅनलची लिंक टाकलेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही चॅनलवरती येऊ शकता आणि इथेही येऊन सबस्क्राईब करून इतर व्हिडिओ जे आहेत माझे तेही तुम्ही पाहू शकता व आपल्या नॉलेजमध्ये वाढ करून घेऊ शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.